पृथ्वी तलावर जेवढे पण सजीव आहेत त्या सगळ्या सजीवांच्या सजीव असण्याच्या लक्षणांमध्ये एक महत्त्वाचं लक्षण असं मानलं जातं की सजीव पुनरुत्पादन करतात. दे रिप्रोड्यूस, म्हणजे त्यांच्यासारखेच अजून काही सजीवांची ते निर्मिती करू शकतात. मग अगदी अमिबापासून तर महाकाय वृक्षापर्यंत सगळे प्राणी, पक्षी, कीटक, सगळे सूक्ष्मजीव, ते हवेतील असतील, जमिनीवरती असतील, ते प्रजोत्पादन करतात. आणि तसं प्रजोत्पादन करण्याची नैसर्गिक प्रेरणा ही प्रत्येकामध्ये आहे. आणि या पृथ्वी तलावर एक प्राणी मात्र असा विचित्र आहे की ती नैसर्गिक प्रेरणा असून सुद्धा त्याने स्वतःला काही नियम लावलेले आहेत. आणि तो विचित्र प्राणी म्हणजे माणूस. नमस्कार, माझं नाव डॉक्टर राहुल भोईटे आणि माझा फॅमिली डॉक्टर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मनुष्य हा प्राणी त्याच्या अनोख्या अशा मेंदूमुळे विचित्र म्हटला जातो. कारण निसर्गाने दिलेल्या प्रेरणेपेक्षाही वेगळ्या गोष्टी त्याने स्वतःसाठी निर्माण केलेल्या आहेत. होय, आणि आज मी बोलणार आहे माणसांनी निर्माण केलेल्या लग्न या संस्थेविषयी. होय, सगळ्या जणांना लग्न करायचं असतं. जे ते करतात तेही पश्चाताप करतात आणि जे नाही करत तेही पश्चाताप करतात, असं गमतीनं म्हटलं जातं. तर लग्नाचा महत्त्वाचा जो उद्देश आहे सुखी संसार होणे आणि सुप्रजा निर्मिती, याच्यासाठी लग्न जमवताना प्रत्येकजण खूप साऱ्या गोष्टी बारकाईने पाहत असतो. मुलगा आणि मुलगी दिसतात कसे, त्यांचं आरोग्य कसं आहे, आणि ते सुस्वभावी आहेत का, कर्तबगार आहेत का, त्यांची नीतिमत्ता काय आहे. परंतु खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या पाहिल्या गेल्या पाहिजेत, परंतु आपल्या समाजामध्ये अजूनही ते पाहिलं जात नाही. ते म्हणजे आरोग्यविषयक काही तपासण्या की ज्या लग्ना अगोदर नक्कीच करायलाच पाहिजेत, अशा तपासण्या. त्यातून खूप सारे गैरसमज अजूनही समाजामध्ये आहे. तो एक वैज्ञानिक दृष्टिकोन असायला पाहिजे, तो आपल्या इथे नाही. चला तर आपण एक एक करून पाहूया की लग्नापूर्वी तुम्ही काय आरोग्य तपासण्या करायला पाहिजे. सगळ्यात पहिलं ब्लड ग्रुप. हे लग्न जमवण्याचा आणि ब्लड ग्रुपचा काही संबंध असतो का हो, ते आपण बघूया. खरं तर लग्न जमवण्याचा आणि ब्लड ग्रुपचा काहीही संबंध नाही. परंतु आपल्याकडे पत्रिका पाहणे, कुंडल्या पाहणे आणि मग ब्राह्मणाला किंवा ज्योतिषाला विचारून लग्न जमवणे हा प्रकार अजूनही खूप जोरात सुरू आहे. त्यामध्ये हे लोक ब्लड ग्रुप पाहायला सांगतात. खरं तर ब्लड ग्रुप हा जो प्रकार आहे हा लँडस्टेनर नावाच्या शास्त्रज्ञाने 1901 मध्ये याचा शोध लावला. आणि आपलं फलज्योतिष, ज्याला आपण शास्त्र म्हणतो, ते तर हजारो वर्षांपासून आहे. मग या फलज्योतिषामध्ये ब्लड ग्रुप आलं कुठून? आणि काही लोक असं म्हणतात की सारखा ब्लड ग्रुप असू नये, किंवा अमुक ए आणि बी, बी आणि ओ, ए बी, ह्याच्यामध्ये त्यांचे वेगवेगळे दावे आहेत. आणि ते साफ खोटं आहे. लग्न जमवताना खरं तर ब्लड ग्रुपचा काहीही संबंध नाही, ते पाहायलाच नको. फक्त एक गोष्ट आहे, ज्यावेळेस जी गरोदर स्त्री आहे, जिचं रक्तगट निगेटिव्ह आहे, मग ते काही असेल, ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह, ओ निगेटिव्ह, आणि तिला राहिलेला गर्भ जर तो पॉझिटिव्ह आहे, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, तर डिलिव्हरीनंतर त्या मातेच्या शरीरात काही अँटीबॉडीज तयार होतात. त्या अँटीबॉडीज जो 2 नंबरचा पुन्हा जो दिवस राहणार आहेत तिला,
त्या गर्भासाठी हानिकारक ठरू शकतात. त्याला आम्ही म्हणतो कॉम्पॅटेबिलिटी. म्हणजे ह्या अँटीबॉडीज नंबर 2च्या गर्भाला हानिकारक ठरतात, परंतु त्यावर इलाज उपलब्ध आहे आणि तशा अँटीबॉडीज तयार झाल्यात की नाही हे पण तपासता येतं. आणि तशा अँटीबॉडी तयार होऊ नये म्हणून प्रसूतीच्या नंतर 72 तासाच्या आत जे इंजेक्शन द्यायचं आहे तेही उपलब्ध आहे. मग एवढं सगळं असताना मला नाही वाटत की लोकांनी लग्न जमवताना ब्लड ग्रुप करायला पाहिजे. दुसरा विषय, काही रक्ताच्या तपासण्या आहेत, जसं की HIV. काही आजार हे शरीर संबंधातून आणि जननेंद्रियामध्ये असलेल्या स्रावांमधून त्याचा फैलाव प्रादुर्भाव होतो. तुम्हाला माहितीच आहे, एड्स हा आजार शरीर संबंधातून होतो. म्हणून ज्या मुलाचं आणि मुलीचं लग्न जमवत आहात त्यांचं HIV टेस्ट ही जरूर केली पाहिजे. काही लोक तिथे घाबरतात किंवा त्यांना संकोच वाटतो की कसं करायला सांगायचं. तर त्यासाठी अगदी सोपं आहे, अगदी स्वतःचं करायचा आणि समोरच्यांना तो रिपोर्ट दाखवायचा. आधी केले आणि मग सांगितले, म्हणजे आपोआप ह्या तपासण्या सगळ्या समाजात सर्वदूर केल्या जातील. तसेच एक हिपॅटायटिस B म्हणून आजार आहे, तोही शरीर संबंधाद्वारे पसरतो. त्याची ऑस्ट्रेलिया अँटीजेन नावाची एक तपासणी असते, तीही लग्नापूर्वी दोघांचीही व्हायला पाहिजे. तिसरं आहे, काही रक्ताचे विकार आहेत. एक आहे थॅलेसेमिया आणि दुसरा आहे सिकल सेल ॲनिमिया. हे गुणसूत्रांद्वारे होणारे आजार आहेत. म्हणजे रेसेसिव्ह जीन्स, म्हणजे मुलगा आणि मुलगी, नवरा आणि बायको यांच्या शरीरामध्ये या आजाराची गुणसूत्र असतात, परंतु ते वाहक असतात. म्हणजे प्रत्यक्षात त्या दोघाही नवरा बायकोला तो आजार नसतो, परंतु ज्यावेळेस त्यांचं लग्न होतं तर त्यांच्या अपत्यांना तो आजार होण्याची शक्यता खूप असते, म्हणजे अगदी 25%. आणि म्हणून आपल्या देशामध्ये जे पण थॅलेसेमियाचे पेशंट ज्यांना कायम रक्त लावावं लागतं महिन्यातनं 1-2दा, किंवा सिकल सेल ॲनिमियाचे पेशंट जे पाहायला मिळतात, त्यांचे आईवडील एकतर दोघंही वाहक असतात किंवा दोघांनाही तो आजार झालेला असतो. म्हणजे ह्या दोनही आजारांसाठी विवाहपूर्व जर तपासणी केली आणि दोघांपैकी दोघंही जर वाहक आढळले तर आपल्याला ते लग्न थांबवता येतं. आणि पुढची जी पिढी जन्माला येणार आहे थॅलेसेमिया आणि सिकल सेलची, ते पूर्ण लोकसंख्या आपल्याला आटोक्यात, मी म्हणतो त्या आजाराचं उच्चाटन होऊ शकतं. या पृथ्वीवर जर सगळ्यांनी ही दोन्ही तपासण्या केल्या तर ह्या आजाराचं उच्चाटन होईल. HB इलेक्ट्रोफोरेसिस नावाची एक तपासणी आहे, ती जरूर करायला पाहिजे. त्यानंतरचा विषय आहे जेनेटिक स्टडी. म्हणजे तुमच्या अनुवंशिकतेने काय काय आजार व्याधी समोरच्या दुसऱ्या पिढीमध्ये येणार आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. आपल्याकडे काही समाजांमध्ये असा नियम आहे की ते रक्तातल्या अगदी जवळच्या नात्यांमध्ये लग्न करतात. त्याला कन्संग्युएनियस मॅरेज म्हणतात. ह्या लग्नांद्वारे असे काही, जसं मी मगाशी म्हटलं की रेसेसिव्ह जीन्स असतात, गुणसूत्र असतात, ते नवरा बायकोमध्ये दिसत नाहीत, परंतु दोन्ही एकत्र आल्यानंतर मुलांमध्ये दिसतात. तर ज्यावेळेस तुम्ही नात्यामध्ये लग्न करता तर असे अपत्य निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे मला हे म्हणायचं नाही आहे की तुम्ही नात्यामध्ये लग्न करू नका. म्हणजे मामाची मुलगी केली किंवा 2 मावस भाऊ आणि बहिणींमध्ये लग्न झालं, किंवा काही समुदायांमध्ये अगदी चुलत भाऊ आणि बहिणीचं सुद्धा लग्न होतं, तर त्यावेळेस असे जन्मजात आजार असणारी मुलं जन्माला येण्याची शक्यता जास्त असते. तर त्यासाठी तुम्हाला काही तपासण्या आहेत, तर त्या जरूर तुम्ही करायला पाहिजे. आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे फर्टिलिटी. लग्न करण्याचा मूळ उद्देश हाच आहे की प्रजोत्पादन करायचं आहे. तर ते प्रजोत्पादन करण्यासाठी तुम्ही सक्षम आहात का?
म्हणजे जर मुलगा असेल तर त्याच्या वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या बरोबर आहे का, किंवा ती मुलगी आहे तिला स्त्रीबीज ग्रंथी, तिचं गर्भाशय हे नॉर्मल आहे का, ती स्त्रीबीज बीजांड तिचं महिन्याला तयार होतं की नाही, ह्यासुद्धा तपासण्या तुम्ही करायला पाहिजेत. आणि सगळ्या ह्या तपासण्या कराल त्यावेळेस तुम्ही निश्चिंत असाल आणि येणारे जे काही धोके असतील आणि समस्या निर्माण होणार नाही याकडे तुमचं पाऊल वाटचाल होईल. तर धन्यवाद.